जय शिवराव भावांनो, स्वागत तुमचं डबल एका मिनी ब्लॉग मध्ये. कालच्या ब्लॉग मध्ये तुम्ही बघितलं की आम्ही ना डायरेक्ट आमच्या घरापासून 300 किलोमीटर प्रवास करून बसनी दगदग करत आहे ना एका देवाला आलेलोय. तर आम्ही ना इथं आलेलो होतो आणि काल रात्री आम्ही इथलच्याच देवांच्या संस्थांमध्ये थांबलेलो होतो. तर आज आपण आहे ना सकाळीच 6 वाजेला इथलचे असलेलं तुळजाभवानी मंदिरमध्ये आलो होतो. तर हे आहे ना मेन मंदिर नाही, इथं जे तुळजाभवानी मंदिर आहे ना ते आम्ही फक्त दर्शन करायला आलो होतो. मेन मंदिर दुसरं आहे ते तुम्हाला ब्लॉग मध्ये समजलं. तरी मूर्ती पण इतकी भारी होती तुळजाभवानीची. त्याच्यानंतर आम्ही ना जे मेन मंदिर आहे तिकडे चाललो होतो. आता हे दुकानं वगैरे आता इथं आहे ना बारी होती 6 वाजेला सकाळी, म्हणजे कमी होती पण होती. तर आम्ही चाललो होतो आता बारीत लागून आणि आम्ही आलो तो श्री अक्कलकोट स्वामींच्या दर्शनासाठी अक्कलकोटला. इतक्या दूर प्रवास करून पण काय सांगू मला, कालची थकावट होती ना, इथं आल्यावर इतकं फ्रेश वाटत होतं की सगळं लगे एकदम प्रसन्न. आता त्याच्यानंतर आहे ना बाहेर हे जे वडाचं झाड आहे ना, असं म्हणतात की इथं द्वारा बांधल्यावर ना मनातली इच्छा पूर्ण होती. तर मी पण इथं द्वारा बांधलेला 1000 सबस्क्रायबर पूर्ण होण्याचा. तर आता स्वामींच्या त्याने आपण प्रार्थना केलेली 100% होणारच. तर आता आहे ना तुम्ही गर्दी बघा, सकाळी सकाळी पण इतकी फुल गर्दी होती ना, म्हणजे काय सांगू. आणि स्वामी महाराजांचा फोटो म्हणजे विशेष नाही, इतका भारी. त्याच्यानंतर आहे ना आम्ही इथं असलेल्या जी मोठी मूर्ती का तिथं आलेलो होतो. आणि इथं आहे ना सगळ्यात भारी म्हणजे शिवाजी महाराजांचा पुतळा इतका भारी दिसत होता. आणि काय साईडला स्वामी महाराजांची मूर्ती. त्याच्यानंतर आम्ही लागलो होतो आता बारीमध्ये, ही ना जेवणाची बारी जिथं आम्ही लागलेलो होतो. तर आम्ही आलो तो जिथं जेवणाचा जो हॉल आहे ना त्या हॉलमध्ये जेवायच्या आधी ना स्वामी समर्थांना निवड चढवला होता. आणि त्याच्यानंतर तिथं चालू होती आरती. इतकं भारी वाटत होतं ना आरतीला पण काय सांगू तुम्हाला. त्याच्यानंतर आहे ना इथं आम्हाला पण आता जेवण करून घ्यायचं होतं. तर तुम्हाला भेटतो आम्ही नंतरच्या ब्लॉग मध्ये.